राज्य मंत्रिमंडळाची आज विधिमंडळात बैठक आहे। आज दुपारी 3 वाजता बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं विशेष निर्णय होणार का, याकडे नजर आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज तिसरा आठवडा सुरू होतोय। अर्थसंकल्पीय चर्चेला अजित पवार आज उत्तर देतील, तर विधानसभेत 5 विभागांच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा होईल। प्रशांत कोरटकर प्रकरणाची आज सुनावणी आहे। कोल्हापूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात ही सुनावणी पार पडेल। जामीन मिळणार की फेटाळला जाणार, याकडे नजर आहे। औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात वातावरण तापलंय। विश्व हिंदू परिषद बजरंग दलाकडून आज राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे। विधान परिषदेच्या 5 जागांकरता अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। विधान परिषदेच्या 5 जागांकरता येत्या 27 मार्चला निवडणूक होईल। उपमुख्यमंत्री अजित पवार आज रत्नागिरीत असतील। दुपारनंतर अजितदादांचा कोकण दौरा सुरू होणार आहे। रत्नदुर्ग शिवसृष्टी स्किल सेंटर आणि 3D मल्टी मॅपिंग शो या प्रकल्पांचं आज अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल। जायकवाडीच्या पाण्याकरता आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जायकवाडी कार्यालयाला घेराव आंदोलन केलं जाणार आहे। खासदार संजय जाधव यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। काँग्रेसनं रविवारपासून बिहारमध्ये राज्यव्यापी पदयात्रा सुरू केली आहे। पलायन रोको नोकरी दो अशी घोषणा देऊन ही पदयात्रा केली जाते। परभणीतल्या ITI कॉर्नर परिसरात गोंधळ उडालाय। शिवसेनेकडून नॉनव्हेज हॉटेल बंद पाडण्याचा प्रयत्न झाला। तुळजाभवानी मंदिर परिसरात हॉटेल चालवल्यानं संताप व्यक्त होतोय। जालन्यामध्ये बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांचा नागरी सत्कार पार पडला। नाईक यांची राज्यमंत्रीपदी निवड झाल्यानं गौर बंजारा समाजाकडून त्यांचा सत्कार करण्यात आलाय। विधान परिषदेच्या जागेवर राष्ट्रवादीकडून अद्याप उमेदवार नाहीत। राष्ट्रवादीकडून प्रवक्ते उमेश पाटील यांचं पारडं जड मानलं जात आहे। अदिती तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्तानं महिला मुलांनी देखील धमाल मस्ती केलेली आहे। अभिनेत्री प्रार्थना बेहरे यांच्या उपस्थितीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आलाय। रायगडच्या कोलाड इथं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। भिवंडी सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे। सुमित पाटील यांच्या कल्पनेतून साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य असं भित्तिचित्राचं अनावरण सुद्धा होत आहे। नागरिक मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराजांचं भिवंडीत पहिलं मंदिर आज खऱ्या अर्थानं खुलं होईल। मराठे पाडा या ठिकाणी उभारलेल्या या मंदिराचं काम पूर्ण झालेले आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या मंदिराचा लोकार्पण सोहळा आज होतोय। नागपूरमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होतीये। महाल परिसरातील गांधी गेट शिवाजी महाराज पुतळा इथं शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे। विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा 40शी पार गेलाय। चंद्रपूर इथं काल सर्वाधिक म्हणजे 41.6 तापमान नोंदवण्यात आलंय। राज्यात तापमानाचा पारा वाढत असताना 32 जणांमध्ये मात्र मागील वर्षीपेक्षा 19% अधिक पाणीसाठा दिसतोय। पावसाचा अचूक अंदाज वर्तवण्याकरता पुणे शहरातील 30 ठिकाणी पर्जन्यमापक बसवलं जाणार आहे। पावसाची नोंद अचूकपणे व्हावी आणि उपाययोजना करता याव्यात, याकरता पालिकेनं हा निर्णय घेतलाय। राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागताच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांना मागणी वाढली आहे। जागतिक बाजारात दूध भुकटी आणि बटरच्या दरात वाढ झाल्यामुळे गेल्या 2 महिन्यात दूध खरेदीचा दर 5 रुपयांनी वाढला आहे। राज्यात कर्करोगाचे रुग्ण वाढत असल्यानं आरोग्य विभागाची विशेष मोहीम आहे। पुण्यात या विशेष मोहिमेद्वारे एका महिन्यात 37 कर्करोगाचे रुग्ण आढळून आलेले आहेत। डोंबिवली शहरामध्ये गेल्या वर्षभरापासून रस्ते काँक्रिटीकरणाची कामं सुरू आहेत, तर दुसरीकडे पावसाळ्यापूर्वी डोंबिवलीतील रस्ते पूर्ण होणार का, असा सवाल नागरिक करतायत।
बदलापूरमध्ये 1 आठवड्यापासून महाबोधी विहाराच्या मुक्तीकरता धन आंदोलन सुरू आहे. बदलापूरमध्ये दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीनं धन आंदोलन सुरू आहे. एसटी कामगार संघटनेचा विभागीय मेळावा परभणीत पार पडतोय. विविध प्रश्नांवर या अंतर्गत संवाद साधण्यात आलाय. संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी उत्सवाला औपचारिकरित्या सुरुवात झाली. एकनाथ महाराज यांच्या वाड्यातील पवित्र रांजण भरण्यास सुरुवात झाली आहे. संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यानिमित्तानं वर्सोवा या ठिकाणी 7 बंगला परिसरात अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. महिलांनी यात मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी ठाकर समाजाचा होळी उत्सव साजरा होतोय. या होळी उत्सवात पारंपरिक राधा नृत्य केलं जातं. श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती आणि त्यांच्या जन्मस्थळावर उत्साहात ही जयंती साजरी झाली आहे. आज 10वीचा शेवटचा पेपर. भूगोलाचा पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. खरं तर 15 मे पर्यंत निकाल जाहीर करण्याची महाराष्ट्र बोर्डानं घोषणा केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप गावच्या युवकांचा स्तुत्य उपक्रम पाहायला मिळतोय. धुळवड निमित्तानं गावातील स्मशानभूमीची स्वच्छता केली आहे. चेन स्नॅचिंग करणाऱ्या इराणी टोळीतील गुन्हेगाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीकडून एकूण 3,04,900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. कोल्हापूरमध्ये तोतया पोलिसाला कोल्हापूरमधून अटक करण्यात आली आहे. शाहूपुरीतील एका हॉटेल बाहेर दाम्पत्याला धमकावून त्याच्याकडून पैसे उकळले होते. अज्ञात चोरट्यांनी एका व्यक्तीवर प्राणघातक हल्ला केलाय. अकोला रेल्वे स्टेशन परिसरात ही घटना घडली आहे. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये गंभीर परिस्थिती आहे. गेल्या 48 तासात पाकिस्तानमध्ये 57 हल्ले झाले आहेत. 100हून अधिक लोकांचा मृत्यू आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 10 किलो 923 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलंय. या सोने तस्करीत विमानतळावरील कर्मचाऱ्याचा हात असल्याचं निदर्शनास आलं. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील नांदगावमधील जिगरबाज शेतकऱ्यांना वाघाचा हल्ला परतवून लावलाय. शेतकरी गोवर्धन डांगे याच्या प्रतिकारानं वाघ पळून गेलाय. हिंगोली जिल्हा बालविवाह मुक्त जिल्हा करण्याकरता प्रशासन सज्ज आहे. हिंगोली जिल्ह्यात अजूनही कमी वयात मुलींचं लग्न लावून देण्याचं प्रमाण हे वाढताना दिसतंय. अकोल्याच्या अकोट तालुक्यातील मुणगाव परिसरात अचानक अनेक कोंबड्या आणि पक्ष्यांचा मृत्यू झालाय. अज्ञात आजारानं कोंबड्या आणि पक्षी मृत्युमुखी पडत असल्यानं नागरिकांमध्ये भीती आहे. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. 10 दिवसात 8 जणांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल आहे. गडचिरोलीमध्ये अनधिकृतपणे वाळूचा साठा हा केला जातो. वाळूची वाहतूक करताना कोणत्याही नियमांचं पालन होत नसल्यामुळे नागरिकांना प्रचंड धुळीचा त्रास होतो आहे. नाशिकच्या नांदूर नाका या ठिकाणी पोलीस चौकीला आग लागलेली होती. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची माहिती आहे. फास्टॅग नसेल तर वाहन चालक प्रवाशांना दुप्पट पथकर शुल्क भरावं लागणार आहे. हायब्रिड मार्गिका 1 एप्रिल पासून बंद होईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.